विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी घेतलेल्या माघारीबाबत सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। शरद पवार उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच जरांगेंची चर्चा केली। त्यानंतर जरांगेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला। जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे असंही सरोदे म्हणाले। मी शरद पवार साहेबांना एकदा म्हणालो की ते जरांगे पाटील माझ्याशी बोलत असतात, माझ्या ऑफिसला ते आले होते, तर ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला पाहिजे। उद्धव साहेबांना मी सांगितलं, उद्धव साहेब म्हणाले चांगलं आहे, तुम्ही बोला त्यांच्याशी। आणि मग आम्हाला वाटलं की आपण एवढ्या 78 सभा घेतल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरू होणार आहे। जर मराठा समाजाच्या नावाच्या खाली इतके लोक उभे राहत असतील तर मताच्या डिव्हिजनचा मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार। आणि म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो, त्यांच्याकडे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे रात्री जवळपास ते म्हणाले आपण निवांत बोलायचं, त्याच्यामुळे सगळ्यांना मी भेटून घालवतो आणि मग आपण भेटू। जवळपास 11:30 वाजता आमची मीटिंग सुरू झाली। 3 वाजेपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो वेगवेगळ्या विषयावर। मी त्यांना सांगत होतो की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे तुम्ही जी मागणी म्हणून काढले ते अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून, रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून तीच भूमिका कायम ठेवा। जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कोणाकोणाला वाटत होतं। मी त्यांना म्हटलं तुम्ही यादी काढा। सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची की जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे। दुसरे होते ते महाजन, तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले कोण प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगून। अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीला उभे राहिलं पाहिजे असं पाहिजे। समाजामध्ये फूट पाडू नका, यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। अनेकांनी जरांगे पाटलांना तसं सांगितलं। माझं भाग्य आहे किंवा आपल्या सगळ्यांचं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी